आपलं मंडे कन्फर्म झालेलं आहे. नाशिकवरून निघालो होतो त्या दिवशी गाडीला धक्का मारायची वेळ आली. अपना इंट्रो देखने के लिए चालत नाही का ते नंतर प्रॉब्लेम नको यायला नाही का आपल्याला, त्याच्यामुळे आपण चेंज करून घेतो. बॅटरी चांगली आहे आपली. ट्यूब दाखवलं त्यांनी आता, कारण की एक ट्यूब आणि आता जेवढं स्वस्त सामान भेटतो घ्यायचा प्रयत्न करतोय. आता काय अल्पमिली मैं खाता नहीं इसलिए मुझे मेरे को नाम नहीं. मुंबई योगेश पाटिल ने बाथरूम में कौन दिया है आप देख सकते हो. किती छान छान प्रोग्राम तुझं एवढं मोठं गेम करेल ना मी, काहीच खतरनाक. याचं कसं आहे, आपलं तेव्हा झाकून दुसऱ्याचं पाव वाकून, तेव्हा आम्हाला मी काहीच खात नाही म्हणे वैभव, मी काहीच खात नाही, काहीच नाही. गुड मॉर्निंग. आणि बघू शकता तुम्ही आता वाजले 8 आणि आपली नेहमीप्रमाणे सकाळ झाली नाही का मस्त पैकी अशी. आणि आज तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर ऊन पडलं आहे मस्त. आपल्याला ट्रिपला असंच ऊन पाहिजे नाही का, कारण की आपल्याला जिकडे जायचं आहे लद्दाखला, तिकडे खूप पाऊस चालू आहे नाही का. पाऊस चालू आहे म्हणजे मनालीला पाऊस चालू आहे नाही का, लद्दाखला पाऊस नाही चालू. आणखी साताऱ्याचा एक जण गेलेला आहे, त्याच्याबरोबर आपलं कंटिन्यू कॉन्टॅक्ट चालू आहे. त्यांनी सांगितलं पाऊस वगैरे काही नाही, येऊन जा बिंदास. आपल्याला समजेलच. जरी काही असेल प्रॉब्लेम तर तो मनालीला पोचणार आहे आपल्या अगोदर, तर त्याचं पण आपल्याला अपडेट भेटून जाईल का मनालीला काय लोकेशन आहे, मग आपल्याला पुढं जायचं का नाही जायचं हे पण कन्फर्म होऊन जाईल. आणि सांगायचं म्हटलं तर आपलं मंडे कन्फर्म झालेलं आहे. आज आपण सगळ्यात पहिले जाऊन बॅटरी वगैरे चेंज करून घेणार आहे. जे जे कामं राहिलेले ते सगळे करून घेणार आहे नाही का. हा सगळा प्लॅनिंग आहे आपलं. तर आता आहे ना सगळ्यात पहिले निकला उठवून घेऊ, चहा प्यायला जाऊ, त्याच्यानंतर लगेच आपण बॅटरी चेंज करायला निघणार. बॅटरी चेंज करणं आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्या दिवशी बघितलं तुम्ही गाडीने सेल नाही घेतला. आणि ज्या दिवशी आपण नाशिकवरून निघालो होतो त्या दिवशी गाडीला धक्का मारायची वेळ आली. ती धक्का मारायची वेळ तिथं नको यायला, कारण की तिथं ऑक्सिजन लेवल खूप कमी असतो नाही का. आणि जर तिथं धक्का मारायची वेळ आली तर आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. गाडीला प्रॉब्लेम झाला ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि गाडी जर चालू नाही झाली तर आपण तिथं अटकू शकतो नाही. त्याच्यामुळं मी बॅटरी चेंज करून घेणार सगळ्यात आधी. किती गोड झोपलाय पाहिला बघा. पर निघ ए निघ, उठ रे. 8:15 झाले ना, उठलं. काय प्यायला येतो का जाऊ. चल मग 8:15 झाले, उठ. चला उठला तो आज लवकर जाऊ आपण, कारण की जयचा पण फोन येऊन गेला नाही का आपल्याला. जयचा फोन येऊन गेला बरं का. जयचं नाव सांगितलं ना पटकन उठतो, नाही नाटक करतो नाही का उठायला. कालचा ब्लॉग थोडा साधा होता, कारण की मी गावाला गेलो नव्हतो नाही का, त्याच्यामुळे जास्त काही केलं नाही आपण. पण आज नक्की तुम्हाला इंटरेस्ट येणार बघायला. आज चाललो आहे मस्त आपण आता चहा पिण्यासाठी. आणि आज बघा एक गाडी एक्स्ट्रा झाली होती पार्किंगमध्ये, त्याच्यामुळं आपली गाडी लावायची हाल होते रात्री, पण ॲडजस्ट करून घेतलं नाही का आपण. जर अजून एक गाडी एक्स्ट्रा असती ना मग थोडंसे प्रॉब्लेम होऊन जाता, पण आता ठीक है, थोड़ा एडजस्टमेंट करना गरजेचं है. गाइस अभी नया आइटम आने वाला है अपने इधर, देखो स्पीकर लाने वाला है भाई अभी, जल्दी साउंड बार आने वाला है भाई अभी. अब मजा आएगा ना वीडियो. अभी इधर निस्ते गाने बजेंगे और निस्ते कॉपीराइट आएंगे अपने इस पर, मजे ही मजे, समझे. चलो फिर अभी निकलते हैं. और भाई ने अपना इंट्रो बना दिया है. अपना इंट्रो देखने के लिए अपने यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करो, शेअर करो और लाईक करो जल्दी से जल्दी. आपला इंट्रो बनवून ठेवला भाईने, आता तुम्हाला लवकरच बघायला भेटेल आपल्या यूट्यूब चॅनलला आणि इंस्टाग्राम चॅनलला. तर त्यासाठी आपल्या इंस्टाग्रामला पण फॉलो करून ठेवा आणि तयार राहा आपला इंट्रो बघण्यासाठी. मोठला फोन करून जेवायचं पहिले जेवणाला वेळ लागेल, त्याच्या इथं 1-1:30 वाजता जेवण बनतो. जेवण भाई लोक किती भारी झोपलंय बात आहे मस्त पैकी. आता आपण निघतोय आपले सगळे साई दरवाजा लावून घे. आपले कामं करण्यासाठी जी की बॅटरी चेंज करायची होती आपल्या गाडीची, ते खूप इम्पॉर्टंट आहे नाही का, कारण की गाडी चालू नव्हती होत सगळ्यात आधी म्हटलं तर. आता बघू चालू होती का, चालू झाली तर ठीक, नाही तर परत हातपाय चालू झाली. चला आता बघू त्याची आणि बॅटरीची प्राईस काय सांगता आपल्याला ते पण बघू आपण. आता काय चालत नाही का
पाण्याने पण घेतलं. कुठे बॅटरी याच्यात दिसत नाही रे. याच्या खाली नाही बॅटरी. बॅटरी याच्या खाली आहे गाईस. थोडंसं चालू आहे कामकाज. बघू शकता माझे काम वगैरे इंजिनियर मेकअपचे थोडा विषय होते पण ठीक आहे. फाउंडेशन लावून गेले. इसलिए तो चेंज कर लेना. फिर रास्ते में अगर समझो नहीं उठा ठंडी के माहौल में से. अभी 2 साल हो गए वो बैटरी को. भाई लोग बॅटरी बोलताय आपण फायनल झालं आहे चेंज करायचं कारण की नंतर प्रॉब्लेम नको यायला नाही का आपल्याला. त्याच्यामुळे आपण चेंज करून घेतो. बॅटरी चांगली आहे आपली. एमरॉनची बॅटरी टाकते. हां एमरॉनची टाकतोय आपण. ते बी सांग. ॲक्च्युली आपल्याला चांगलं डिस्काउंट दिलं आहे. धुळ्यात 1272ला जर तुम्ही आलात तर इथे चांगला डिस्काउंट करून तुम्हाला बॅटरी भेटेल. नक्की या तुम्ही इथं. हे बघा ही बॅटरी काढून आपण एमरॉनची टाकतोय आता. आणि ही बॅटरी ना आपण घेऊन चाललो आहे नाही का सोबत कारण की आहे हिच्यात चार्ज वगैरे होती गाडी चालू वगैरे होती पण तरी आपण एक्सचेंज करून घेतोय का रस्त्यात प्रॉब्लेम नको यायला नाही का आपल्याला. हे बघा एमरॉनची टाकतोय आपण. रस्त्यात प्रॉब्लेम नको आणि 2 वर्षाची गॅरंटी दिली नाही का आपल्याला. त्याच्यामुळं टेन्शन नाही आपल्याला 2 वर्ष आता. फायनली बॅटरीचं काम झालेलं आहे आपलं. ओके वॉरंटी कार्ड वॉरंटी कार्ड सगळं ही बॅटरी आपण सोबत घेऊन जाणार आहे आपल्याबरोबर. कसं समजतं ओके प्लस आर्थिंग म्हणजे मायनस. प्लस म्हणजे मेन आणि मायनस म्हणजे आर्थिंग. लक्षात ठेवायचं आपलं. जर तिथं बंद पडली तर आपल्याला बॅटरी कामात येणार आहे. पेंटिंगला पडलं आहे आता असा विषय झाला आता. पण बॅटरी तर लावून झाली आपली आता सगळी. बघू थोडा वेळ थांबून पाहू इथे. थांबल्यानंतर काय होतं ते बघू. जर झालं तर ठीक नाही तर परत करावं लागणार आपल्याला. ते सगळं चेक करू तसं तेव्हाच आपण जाऊ इथं. तोपर्यंत बाईक इथंच राहू देऊ. येऊ आपण वाटलं असं थोड्या वेळात परत. आपण आता आहे ना आता तुमच्या गाडीचं ट्यूब घ्यायला आलेलो आहे नाही का. त्यामुळे ट्यूब दाखवलं त्यांनी आता कारण की एक ट्यूबचं पेअर आहे ना आपण एक सोबत घेऊन जाणार नाही का. की जर पंक्चर झाली गाडी तर आपल्याकडे एक्स्ट्रा राहील. जरी नाही झाली ते नंतर कामात येईल आपल्याला. याला काही होत नाही. त्याला ठेवून खराब नाही होत ना. नाही होत ठेवल्यानंतर खराब नाही होत. त्याच्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. एक एक्स्ट्रा घेऊन जाणार आहे आपण. बघू आता मोंटीला येऊ देऊ त्याच्यानंतर आपण घेऊ. बाय आता डे नाईटवाला गॉगल दाखवला आहे. निकला आवडला आहे तो. तरी निकला ते मला आवडतं सगळ्यात पहिले. घराबाहेर डायरेक्ट कसं वाटतं कमेंट करून नक्की सांगा. भाई सांगतोय का डे लाईटला आहे मला डे लाईटला कामात नाही. डे लाईटला नाही ब्राईट दिसतोय. ब्राईट दिसतोय. 3 हा चष्मा कसा दिसतो. हा घेऊन टाकेल. हेल्मेटमध्ये घुसेल का पण त्याच्यात पातळवाला आहे का बारीक सेम पॅटर्नमध्ये अजून पातळ आहे का. हां पातळ हे जे बाजूला काढा आहे ना या ये पतला चाहिए. नहीं ये पतला चाहिए. हेलमेट के अंदर डालने के लिए. हेलमेट मोटा हेलमेट है. अपना हेलमेट ऊपर में गाड़ है भाई. हेलमेट नहीं लाया है ना वो हमारा का हेलमेट ये पूरा पैक है उसमें. काय झालंय भाईच्या गेला तुटला आणि बाई सगळं झेंड्यावर बघतोय बरं का. त्याला भेटणार नाहीये. तुम्ही किती पण प्रयत्न केला. मोंटी घेतोय. मोंटीने घेतली वस्तू त्याला नाही भेटणार. त्याची वस्तू आपण वापरू शकतो. नाही तर तिथं घेऊन जाईल. हेल्मेट विल्मेट सगळं जमा करून घेईल. जॅकेट विकेट सगळं काढून घेईल. झालाय माझा हा सिलेक्शन. बाईचा कसा दिसतोय कमेंट करून सांगा. माझं नाही मजा नाही देते पण हा सांगा काय हा कसा आहे त्याच्यावर. भारी दिसतोय ना. ऑलरेडी घेतलेला आहे तो. एक कामात येऊन जाईल. एक कामात येऊन हा ठीक आहे चालेल ना. करायचा टाइम डन करून टाकतो. फायनली गाईज हा डन केला आहे आणि मी पण हा डन केलेला आहे. चोरी केलंय माझा गॉगल. चोरीने केला काय. हा बघा हा वेगळा आहे. माझ्या अगोदर पासून होता त्याचा पॅटी बॅग आहे बघा. मी तू काढून दिला तू काढला. मी काय म्हणतो आता गाडीचा टायर खोलायचा जो पाना आहे हिचा नाही रॉयल एनफील्डचा आणि एक्सपल्सचा
तो चेक करायसाठी आलेलो आपण, त्याला काय म्हणता. हा ट्यूबलेस तिचा काय वांधा नाही, तू मदत केली ते दिसल ना आम्हाला. बाय आता पाणी वगैरे लिहून देतोय, बघू आपण आता कोणते पाणी लिहून देतं आपल्याला. आणि आपल्या गाडीला तर काही गरज नाही आहे, आपली ट्यूबलेस असल्यामुळं. त्याचं सामान आहे आपलं ट्यूबलेसचं. तुझं ट्यूबलेस आहे गाडी? ट्यूबवाली आहे त्याची गाडी, साधी ट्यूब साधं आहे साधं. ते बाकीचे मोठे ते 14 नंबर 15 नंबरवाले येतात ना, ते आहे बरं का आपल्याकडे. फक्त ते ट्यूब खोलायचं, हे टायरमधून ट्यूब काढायचा तो पाहिजे आपल्याला. हां असा. बाकीचे हे जे आहे ना बोल्ट खोलायचे, त्याचा पूर्ण सेट घेतलेला आम्ही मागच्या. पूर्ण आता सॅम्पल वगैरे सगळं देत आहे. हे दिलं आहे, जर गाडी पंक्चर झाली तर हे कामाला लागणार आहे आपल्याला. नाही तर आपल्याला तिथं धक्का मारायला पण चान्स नाही आला, असा विषय आहे. हे बघा हे सॅम्पल दिलेलं आहे, हे यूज करायला लावलेलं आहे. गाडी पंक्चर झाली तर, पंक्चर व्हायला नाही पाहिजे सगळ्यात मेन तर, पण जर झाली तर हे कामात येणार आहे आपल्याला. आणखी चिठ्ठी मारल्यानंतर त्याला प्रेस करून ते करावंच लागतं का रोलर? महत्वाची गोष्ट राहिली बाई, काहीतरी इम्पॉर्टंट सामान राहिलं, इम्पॉर्टंट. काय होतं त्याच्यानी? येतं करता तुला? शिकला का नाही? बघू बाईच आता येतं का नाही त्याला. आम्ही आता जेवढं स्वस्त सामान भेटतो तेवढं घ्यायचा प्रयत्न करतोय आता. काय अल्पम लिबम मैं खाता नहीं इसलिए मुझे मेरे को नाम नहीं. परत एकदा बोल ना. अल्पम लिबम चलेगा ना? बघू आता कोणतं चॉकलेट भेटतं आपल्याला. अल्पम लिबम. तुम्ही ना चॉकलेटचं नाव ऐकून घ्या, अल्पम लिबम. शेवचे पॅकेट घ्यायचे का? शेवचे पॅकेट लागेल. लिबे काय लिबम आहे काय? बटर करके स्पेलिंग नहीं जमा है अल्पम लिबम करना बोलना. अल्पम लिबम चॉकलेट कोणतं घ्यायचं तुम्ही सांगा आता. ये चीज लेके मैं समझ गया आपको. ये चीज से आपको प्याज भी नहीं लगेगा, बराबर है ना? कुछ भी नहीं लगेगा. ये कैसा है पैकेट? ये कैसा है? मैंने ठीक कैसा है, आप जो कलर चॉइस करेंगे ना उसका आपको पैकेट देगा. ओके. क्योंकि आपको ये बर्री लगता है ना, नहीं ये ऐसा दिखा कुछ अमृत अमृत एक खा के देखो कि ज़्यादा टेस्ट घ्या भाई. ये बटर वाली तो बटर सामने वाले को कम हो जाता है, जो अपने से लेके बेचेंगे कुकर भेटतंय तर सगळं मागतील तुम्ही. सब बटन खाओ वांदा नहीं खाओगे, सामने वाले का नाम कम हो जाता है. हमारे इसमें या बघ भाई झालं, चॉकलेटचं पण काम झालं, फायनल झालं. आता कॉफी निकने आणलेली आहे, त्याच्यामुळं कॉफीचं पण काम झालं. माझा सत्कार करा. घेऊ का? सत्कार देऊ का तुला? सत्कार समारंभ असंच राहतो ना भाई आपला. बरोबर लेस सुटली माझी. चॉकलेटचं काम झालंय. कोणता फ्लेवर घेतलाय भाई? दाखवून दे. पेरू घेतला, पेरू. आपल्या गँगचा आहे हा, पण आपली गँगचा मेंबर आहे आपण. फायनली आपण आता आलोय मोंटीकडे. सगळ्यात पहिले जेवण करून घेऊ. आणि लुसी बघा, लुसी आली बघा लगेच. ऐ जेवण केलं का तू? काय जेवण केलं? निघालोय आम्ही. आम्हाला निघायचं होतं 4 वाजता आणि आता वाजले संध्याकाळचे 6. आम्ही झोपून घेतलं नाही का, कारण की झोप झाली नव्हती. रात्री पण मी 3 वाजता झोपलो होतो आणि उठलो मी सकाळी 7 वाजता. तर 3-3.5 तास झोप झाली होती आपली फक्त. त्याच्यामुळे आपण मस्तपैकी झोपून घेतलं होतं. आता आम्ही ना आता सगळे कामं करून आलेलो आहे आणि कामाबरोबर मस्तपैकी झोप पण घेऊन आलेलो आहे. एकदम शांत वाटतं डायरेक्ट, कारण की झोप नव्हती 2 दिवसापासून. ते सगळं करून गाडीची बॅटरी चेंज करून बॅटरी घेऊन पण आलो आहे आपण आता डायरेक्ट, कारण की गाडीची बॅटरी खूप इम्पॉर्टंट होती ना आपल्याला. सगळ्यात आधी आपण ते काम केलं, कारण गाडी जर बंद पडली असती त्याच्यामुळे ना सगळ्यात आधी आपण बॅटरी चेंज करून घेतली. ते धक्का मारायची वेळ नको यायला आपल्याला. आणि आता सगळे कामं करून आपण फायनली घरी आलेलो आहे. आणि कुठे साहेबी कुठे?
आणि तुझी एडिटिंग चालू आहे का? कोणती ती झाली नाही का अजून? ऍक्च्युली आज काही झालंच नाही. आज झोपला असेल मस्त तू. झोपलो झोपला का नाही? झोपलो तू झोपला खरंच? नाही झोपला काय बसणार पण नाही आज पण direct. बिनवर का मनावर घेतला भाई. त्याला थोडेसे मोटिवेशनल टिप दिले मी, ते टिप कामात आले. तर मग तुम्हाला पण देईल मी 1-2 टिप आता लवकरच सांगेल तुम्हाला पण काय सांगितलं होतं मी त्याला. आणि पोरगा आज डायरेक्ट झोपलेला नाही, हुशार झाला. चला अशीच तरक्की करू सगळे. तुला बाथरूम मध्ये कोणलं होतं? म्हणलं हां फाटली ना लगेच उघडून दिली कडे. कावर फाटले? कोणाला म्हणून ओपन केलं. कोणी केलं? घाबरून गेला ना. व्हिडिओ दाखव. घाबरून गेला ना. कोणती व्हिडिओ दाखव? हे पहा मी व्हिडिओ मी एकदम सिरियसली काढली. योगेशचं नाव राहील. मी क्लिपमध्ये काही गोष्टी बोलणार नाही कारण मी ते करणार आहे आता. योगेशचं नाव राहील, याच्या मागे योगेशचा साथ आहे. तुम्ही क्लिप बघू शकता. मैं साहिब बोड़के निखिल क्रिएशन का टीम मेंबर, तो मुझे निखिल क्रिएशन के टीम मेंबर योगेश पाटिल ने बाथरूम में कौन दिया है आप देख सकते हो. ये जो पूरा बाथरूम है इधर उसने ना कौन दिया मेरे को देख सकते हो आप. अभी वीडियो में वायरल कर रहा हूँ. अगर मुझे इधर कुछ होता है मैं तो मरता आप योगेश को ऊपर ही ये करना क्योंकि योगेश ने मुझे यहाँ पे डाला है. बाकी किसी मेंबर का हाथ नहीं, इसमें सिर्फ योगेश का हाथ है. योगेशला कानपासून गेला हा ना, असता. ते जेव्हा दादा रे देऊन येतो मी मग करतो ना ते थांब ना त्याला करतो ना. परत मामा पडेल. बसून जाईल योगेश तू डायरेक्ट. आणि आता तिकडे व्हिडिओ चालू आहे, त्याचं भूत वाजवतंय हे सगळं. आणि निक का बरं टेन्शन मध्ये बसलाय? डाटा क्लायंट येतोय वेडिंगचे डाटा शॉर्ट आउट कर. करतोय. शॉर्ट करतोय क्लायंटला दाखवण्यासाठी. कसलाय? किती छान छान फोटो काढले. आता तुझ्या एवढा मोठा गेम करेल ना मी काही खतरनाक. लास्ट वेडिंगचे मस्त आले फोटो एकदम. मी काढून घेतले पाहिजे आता ऑन द स्पॉट बोलतो. देव योगेश एवढा मोठा कान किस्सा होणार आहे ना एकदम खतरनाक. आणि उद्या तर मी लई लेट येणार, तो पुरा तरसून जाईल त्या गोष्टीसाठी. खतरनाक कांड करणार आहे मी. आणि अजून एक अपडेट द्यायची म्हटली तर आपण फायनली मंडेला लडाख निघतोय आता. ते बी आपल्या बर्थडेच्या वर्षी. बर्थडेच्या वर्षी नाही, बर्थडेच्या बर्थडेच्या दिवशी. बर्थडेच्या दिवशी मग आपल्याला पार्टी राहील बाई उद्या रात्री. तो मटन मी डायरेक्ट सांगतोय. तो मटन नाही खात, फक्त अंडे खातो. हा आम्हाला 15 मिनिटं गाडीवर लेक्चर दिले आणि तिथं पोहोचल्यानंतर हळूच विचारतो इथं बॉईल भेटता का? कसा स्टंट होता तो. आणि दनादन बॉईल खायला लागला होता. सर इथं बॉईल भेटतं का? भेटतं हा स्नॅप काढला मी. तो वाटला स्टोरीला आहे ना बाजूला लावून देतो खाताना. याचं कसं आहे आपलं तेव्हा झाकून दुसऱ्याचं पाव वाकून असा किस्सा आहे त्याचा. कसा लाजतोय पाहिला का सापडला तर. सापडला काय ते reality काय मग तू- reality? तू नाही म्हटलं होतं का नाही आम्हाला? पहिले किती ज्ञान द्यायचा तेव्हा बी आम्हाला. मी काहीच खात नाही म्हणे वैभव, मी काहीच खात नाही, काहीच नाही, फक्त थोडे अंडे खातो म्हणे कधी कधी म्हणे. बोललो नव्हतं का वैभव? मग योगाला जातो खोटं बोलतो हे शिकवता का योगामध्ये? काय रे असं खोटं बोलायचं योगामध्ये शिकवता का? काय रे तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर नक्की सांगा आम्हाला. गाईज बी बरोबर सांगाल. म्हणजे योगाचं नाव बदनाम करतो ना, आम्हाला योगा असं शिकवता म्हणजे योगात बी खोटं बोलणं. मस्त सांग ना. जाओ क्या ब्रो, खाना पीना हो गया मेरा, इसके बाद तो उसके साथ जाइए आप और आगे सस्ता उनकी. चल येतोय का तू पण? काम करतोय? महत्वाचं काम बाकी. चला तो काम करतोय. चाललोय जेवणाला. जेवण वगैरे करून येतो मस्त पैकी, मग परत भेटतो. आता आपलं सगळं आवरून झालेलं आहे. हे बघा हा पसारा थोडासा बाजूला काढून ठेवला आहे आपण आता सध्या. आणि बाकीचं सगळं आवरून झालेलं आहे. एडिटिंग वगैरे करून झालेलं आहे. ब्लॉग पण रेडी, फक्त आता थंबनेल करायचं बाकी आहे. ते उद्या सकाळी होऊन जाईल. आता एक्सपोर्ट पण मारून घेऊ. आणि बघू शकता तुम्ही योगेश झोपला आहे आज आणि नीक थोडासा काम करतो आहे. आणि हे बघा ब्लॉग पण एडिट झाला. आज आपण आपल्या गेमिंग थंबनेलवर बसलो आहे ना, गेमिंग सेटअपवर बसलो आहे एडिट करण्यासाठी. हे बघा हे झाला आहे ब्लॉग आपला रेडी. आता हा व्हिडिओ इथंच एंड करतो. भेटतो तुम्हाला उद्या परत. आपल्याला जी पॅकिंग करायची ही पॅकिंग परत एकदा करून तुम्हाला दाखवतो मी. चला मग गुड नाईट, बाय बाय, टेक केअर. झोपतो आता. भेटू उद्या नवीन काहीतरी कंटेंट घेऊन. चला बाय बाय.